आतमध्ये. नमस्कार. आपण ठाकरवाडी या आदिवासी कलाग्राममध्ये आलेलो आहोत आणि या कलाग्राममध्ये असणाऱ्या सगळ्या मांडणीची मी आज कदम साहेबांसोबत तुम्हाला ओळख करून देणार आहे. कदम साहेब ह्या बाजूला आहे, हे आपल्या कोकणातील असणारं खोरण, ज्याला मालवणीमध्ये खोरान असं म्हणतो आपण. आणि इथे ही पलटी ठेवलेली आहे. ही ठाकर आदिवासी ज्या महिला आहेत यापूर्वी कलांसोबत भिक्षा मागायचे काम करायचे आणि लोकांवरती लोकांची दृष्ट काढण्याचं काम करायचे. त्यासाठी हा हिरवा देव अगदी मोमेडियन लोकांच्या हातामध्ये जसं चुळगडा असतो तसा, फक्त याला बांगड्या असतात. आतमध्ये इथे दुर्गादेवीची किंवा विठ्ठलाची मूर्ती असते. आणि हे आम्ही कोरणामध्ये सगळे देव ठेवायचो. आम्ही आदिवासी सगळे आणलं, घरात बाहेर आणलं की कोरणात ठेवून दिलं, म्हणून ते आम्ही कोरण आणि ते असं एक प्रतीक करून ठेवलेलं आहे. या बाजूला पांगुळ बैल आहे, छोटे 2 पांगुळ आहेत आणि पांगुळांना अगदी जुन्या पद्धतीने कसं सजवलं जातं, एक मोठी प्रतिकृती बनवण्यापेक्षा नाजूक 2 लहान मला मार्केटमध्ये मिळाले, त्यांनाच आपण इथे पांगुळ बैल का म्हणतात ते मला सांगा. नंदी बैल म्हणजे नंदी बैल, हा बरोबर. यांचं आडनाव पांगुळ आहे. कलाकार कला जे करतात त्यांचं आडनाव पांगुळ आहे. त्यांना दुसरं त्यांचं आडनाव आहे कानडे. कानड्यावरनं ते बैलाला घेऊन फिरतात आणि ते घुंगुरवाळे या शब्दाचा अपभ्रंश बनून तो पांगुळ असावा कदाचित, असं पर्टिक्युलर. आमच्याकडे वैभववाडी जे त्याला नंदी बैल म्हणायचे, पांगुळ बैलच म्हणतात. आमच्याकडे जो पांगुळ बैल म्हणतात, पण कर्नाटकवाले पिपाणी घेऊन येतात त्याला नंदी बैल म्हणतो. बरोबर, त्याला नंदी बैल म्हणतो. पण कोकणातला एखादा जर ढोलकी घेऊन आला तर तो पांगुळ बैल. बरोबर. आता हे इथे जे पांगुळ बैलाचा साज आहे इथे लावलेला, हा साधारणपणे 150 वर्षापूर्वीचा साज आपण कलेक्शन केलेला आहे. एक मानगावच्या जवळपास जे पांगुळ बैलवाले होते त्यांच्याच घरातला हा साज आपण कलेक्ट केलेला आहे आणि तो सांभाळून ठेवला. आम्ही त्यामध्ये काही वाढ केलेली नाही, फक्त नवीन हे 2 मोराचे पिसे आहेत ते फक्त 2 एक्स्ट्रा काढले, कारण ते मिळाले होते. ते झुरळ वगैरे खाऊन टाकतात, त्यामुळे ते राहत नाहीत ते. बाकी आपण हे सगळं जुनं जसं तसं केलंय. त्याच्या पुढची कला आहे ही गोंधळ. गोंधळ ठाकरांचा गोंधळ आणि वरच्या पट्ट्यातला कोल्हापूरचा गोंधळ, याच्यामध्ये फरक असतो. काय फरक असतो तर ठाकरांच्या गोंधळामध्ये अध्यात्माला जास्त महत्व असतं. सकाळी नाव वाचण्याचा कसं बसतो, म्हणजे गेलेल्या मेलेल्या माणसांची आठवण काढण्याचा प्रकार असतो. कोळी वाचणे, बरोबर, अगदी बरोबर, कोळी वाचण्याचा प्रकार असतो. किंवा एक खुणांची भाषा असते, म्हणजे लांब आकड्याने दाखवतात, ते दाखवून नंतर ते ओळखतात, ही भाषा असते. हे एक वैशिष्ट्यपूर्ण जरा वेगळे पण असतं ठाकरांच्या गोंधळामध्ये. पिंगुळीतल्या ठाकरांचा आदिवासींचा गोंधळ हा खळ्यात म्हणजे अंगणात केला जातो, म्हणून आम्ही तुळशीचं वृंदावन बाजूला आणि अंगणात असणारा गोंधळ अशी ती कन्सेप्ट करून तुळशी वृंदावन वगैरे इथे हे ठेवलेलं आहे. दिवटी आहे, त्या 5 छोट्या दिवट्या असतात, तुंतुन आहे. ही एक इथे तुम्हाला घुंगरू दिसतात आणि ही एक माळ, हे 80-90 कवड्याची माळ. हो, गळ्यात घातली जाते, देवीच्या गळ्यात जाते, ज्यांच्यावरती संचार येतो त्याच्या गळ्यामध्ये ही घातली. अच्छा, मग तुम्हाला यातलं माहिती आहे बऱ्यापैकी. मग ती कवड्याची माळ घातली जाते. हे एक 100 वर्षापूर्वीचं, 70-80 वर्षापूर्वीचं. त्याच्यानंतर हा आहे वरती पोत. पोत जसं महिला भिक्षा मागायचे तसं पुरुष सुद्धा लोक भिक्षा मागायचे. म्हणजे पुरुष जे लोक भिक्षा मागायचे ते मग त्यांच्याकडे सुद्धा काहीतरी असायचं, देव घेऊन फिरायचे. मग तसं देवाला तयार करायचा आणि तो देवाला काठीला मारायचा. एका बाजूला झोळी असायची, आहे पुढे दाखवून, त्याला आम्ही हडपी म्हणतो, गोदडीची शिवलेली असते. आणि हा पोत आणि तो चुडा घेऊन फिरायचा, लोकांनी दृष्ट काढणे आणि हे सगळं पेटवायचं. हो, तो पेटवायचा, त्याचाच मग टिळा करून सगळ्यांना लावत ते सोडायचे. खाली आहे पोवाडा. हा पोवाडा आणि तुमच्या वरच्या महाराष्ट्रातला पोवाडा, महाराष्ट्राचा शाहिरी पोवाडा अगदी उंच आवाजात. पण हा पोवाडा बैठकीचा पोवाडा, राजा महाराजांच्या समोर बसून अगदी गायन पद्धतीने अगदी पोवाडा केला होता. याच्यामध्ये इलोजी इंग्रजांचा पोवाडा आहे, जयराम बापूंचा पोवाडा आहे सावंतवाडीच्या. अगदी म्हणजे आता आमच्याकडे लिखित स्वरूपात काहीच नाही, कारण हे कलाकार असे होते म्हणजे सगळं संपलंय, हत्ती गेलेलं आहे, शेपूट शिल्लक आहे, अशी परिस्थिती ठाकर आदिवासींची झालेली आहे. आता एवन चाचा नेहरूवरती लिहिण्याचा पोवाडा होता असं काही जणांचं म्हणणं आहे अभ्यासकांचं, पण आता तो आमच्याकडे बघितलं आम्ही कधी ऐकलेलं नाही. आता ते म्हणतायत म्हणून आपण म्हणायचं बस, बाकी काय आम्हाला माहित नाही, कारण एवढे पोवाडे वगैरे रचलेले होते. इकडच्या बाजूला आहे राधा नृत्य.
हे सगळं साज तसं नवीनच आम्ही तयार केलंय. हा. कन्सेप्ट राधा नव्हते माहितीये. शिगमॅक आपल्याकडे घराघराकडे हो, हो. येतात राधा, तीच राधा. फक्त आमच्याला कोण गोमू म्हणतो, गोमू म्हणतो, कोणी म्हणतो, आम्ही राधा म्हणतो. आमची पारंपरिक गाणी असतात राधेची, जी वंश परंपरेमध्ये लावण्या आहेत, त्यामध्ये संकीर्तन आहेत, अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत, ती सादर केली जातात. घुमट. अच्छा, ते वाजतं का? हा, घुमट इकडच्या बाजूला कमी जास्त दाब करून हे वाजवायचं असतं. हा. असं घुमट. हा आहे चांबड्याच्या बावल्यांचा स्टेज. आपण पुढच्या कलेकडे जाणार आहोत. चांबड्याच्या बावल्या, हा चांबड्याच्या बावल्यांचा स्टेज आहे. तर हा स्टेज अशा प्रकारचा असतो, याला पूर्णपणे कापड असतो. इथे मधोमध एक दिवा पेटवला जातो, पंथी ठेवली जाते अशी हुक लावून, आणि इथे पांढरा कपडा असतो. या दिव्याच्या आणि पांढऱ्या कपड्याच्या मध्ये चित्र लावलं जातं, आणि मग त्या दिव्याची आणि चांबड्याची शैली शॅडो पडद्यावरती पडते, आणि पडद्यावरनं चित्र दिसतं, चित्रपटासारखं दिसतं. रिअल फॅक्ट असं आहे की चायनामधले जर इतिहास वाचून बघितला तर चायनामध्ये असं म्हटलंय की चांबड्याच्या शैलीवरनं आपण त्यांनी लोकांनी चित्रपटाची म्हणजे फिल्मची निर्मिती केली. मग भारतात ती स्टेप आहे. बरोबर. ही चित्रपट निर्मितीची संकल्पना ही इथून आहे, पारंपरिक आहे. आणि बाहेरच्या बाजून लिहिले फर्स्ट स्टेप ऑफ सिनेमा म्हणून. अच्छा. अगदी म्हणजे सिनेमाची जी पहिली पायरी आहे. बरोबर. त्याच्यानंतर हे चांबडं आहे बकऱ्याचं. हे कसं ड्रॉ केलं जातं म्हणून 100 लोक प्रश्न विचारतात. चांबड्याच्या बावल्या तुम्ही कसं करता, चांबडं कसं आणता, कसं असतं. मग आम्ही मुद्दाम एक कृती लावून ठेवलेली आहे. हे पेंट केल्यानंतर अशा प्रकारे दिसतं की त्याची ढोलकी. हा एक सुरी पेटीचा प्रकार. पूर्वी असायचा तो. फक्त एकच सुरू असतो याच्यामध्ये. अशा प्रकारची ही पेटी आहे. जेव्हा सनईमध्ये लग्नाला त्याच्यामध्ये पण असतो कधी कधी. हा पेटर आहे, बाहुली ठेवण्याचा. दशावतारांत एक पेटर असतो. दशावतारांपेक्षाही आम्ही खूप जुने आहोत. मोठा पेटार असतो. दशावताराबरोबर कम्पॅरिझनला गेला तर दशावतार 900 वर्षापूर्वीच असेल, तर हे आमचे संदर्भ रामायण महाभारत ते एक आहे. हा पेटर आहे, याच्यामध्ये चांबड्याच्या बावल्याचा हा पेटर आहे. तर हा एक वाटा वाद्य आहे. वाटा एक मिनिट दाखवतो त्या बाजूला ते वाजून दाखवतो. त्याला मेन लावलेली ही चांबड्याची बाहुली आहे आतमध्ये. इकडे चांबड्याची आहे. ही थोडीशी नवीन आहेत आम्ही केली. ही जी वरच्या बाजूची बाहुली आहे ही 78 मधलं जे कमलादेवी चट्टोपाध्याय यांचं संगीत नाटक पहिलं फेस्टिवल झालं कॉम्पिटिव्हचं. त्या 78च्या फेस्टिवल मध्ये असं म्हटलं गेलं जाणकारांनी की पिंगुळीतली चांबड्याची बाहुली ही भारतातली सगळ्यात जुनी चांबड्याची बाहुली असावी. बरोबर. मग ती ही सगळ्यात जुनी चांबड्याची भारतातली बाहुली आहे आपल्याकडे. यांचं आयुर्मान आम्हालाही माहित नाही. आणि ही सगळी त्यासाठी वापरण्यात स्टूल आहे, काठी वापरतात. ती काठी सगळं जुनं आहे आपल्याकडे. आणि हा त्याचा वाटा वगैरे आम्ही प्रतिकृती बनवून सगळं आहे ठेवलेलं आहे. हा दगड मुद्दाम केलाय. हा पेटरातला देव म्हणजे जसं दशावतार आपला मुखवटा लावून जातात तसं यांच्यामध्ये दगड ठेवलेला असतो परमनंट. त्याची पूजा करून नंतर त्याला दिवावात दाखवून नंतर मग पुढे कसूत्रीवाल्यांचा किंवा चांबड्याच्या वाल्यांचा खेळ केला जातो. हे अशा प्रकारे ते मी जिथे जे सांगितलं हे असं दिसतं, ते असं दिसतं कपड्यावरती लावून. असं लहान मोठं होता. हे लहान मोठं होतं. मागे पुढे म्हणजे आपण झुमिंग ते होतं. आणि एक आणखी एक वैशिष्ट्य याच्यात याचे कलर शॅडो मिळतात. अच्छा, कलर शॅडो कलर शॅडो हे सेंटर वाला जे आहे त्याच्यात तुम्हाला कलर रिफ्लेक्ट होताना दिसतंय थोडे. पण हे जे सेंटर वाला आणि हे सेम आहे म्हणजे ते एकच आहे. ब्लॅक आहे ना तेवढंच ते ब्लॅक पण कलर दिसतंय. कलर दिसतंय. ओके ओके. कलर ट्रान्सपरंट करणे हे आहे साडू. लहानपणात ऐकले असेल साळूबाई. हा, साळू कळ बाहुली आम्ही म्हणतो त्याला, किंवा साळू म्हणतो आम्ही साळूबाईला. ती साळू पूर्वी घेऊन फिरायचे. हा साळू सोबत असणाऱ्या माणसाचा तंबोरा आमच्या आजोबांचाच आहे आमच्या. खूप जुना. आणि ही आहे हडपी. हे साळू घेऊन जाण्याचं काय कळसूत्रवाल्याचा खेळ असलं की तिथे आपली पब्लिसिटी करण्यासाठी सुद्धा किंवा भिक्षा मागण्यासाठी सुद्धा काही लोकांकडे देवारे घेऊन फिरायचं नाही तर मी साळू घेऊन फिरणार, बाहुलीच घेऊन फिरायची. मग ही बाहुलीमध्ये मुवमेंट असतात भरपूर. मानेची मुवमेंट आहे, अशी मुवमेंट आहे. इंग्लिश मध्ये बघायला गेलं त्याला ग्लो पपेट. इंग्लिश मध्ये तुम्ही म्हटलं तर ग्लो पपेट. आता हे वाद्य जे मगाशी तुम्हाला म्हटलं मी, हे वाद्य एक थोडस वेगळं वाद्य आहे. हे
थोडस बरेच दिवस आलो, आज 10 दिवस आलोच नाही आम्ही. असं वाजवलं नसतं. याला आवाज आवाज नाही. नाही. यालाच आवाज आहे. मस्त हे तुम्ही झी टीव्हीवर ऐकलं होतं. याला तुमच्या वरच्या भागामध्ये तिकडे काठीला येतो आवाज येणार. जरा हे गरम केलं पाहिजे थोडस. काठीचे मेन केलेले ऐकूया थोड्या वेळाने मी नाही करूया. बरं, इथं हा पेटा आहे. नाही हा कळसूत्री भावड्याचा परत हा पेटा परत हा इथल्या इकडून इकडे गेलाय कळसूत्री भावड्यांमध्ये. तुम्ही आता पुढे या. ओके. तुम्ही सांगा. हा. हे कळसूत्रीवाल्यांचे सगळे मुखवटे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कळसूत्रवाल्यांवर मुखवटे येतात. त्याचे आम्ही काही सॅम्पल चालले म्हणजे 10 तोंडांचा मुखवटा असतो, गणपतीचा मुखवटा असतो, शंकर वरच्या बाजूला एक बाई असं असलेला एक मुखवटा, नॉर्मल माणसाचा राजाचा एक मुखवटा, घोड्यासारखा एक मुखवटा, छोट्या बाईचा एक राणीचा मुखवटा, राक्षसनीचा एक मुखवटा, राक्षसाचा मुखवटा, त्यांच्या हातांची पद्धत, गणपतीचे 4 हात कसे असतात जोडलेले, नॉर्मल हात कसे असतात, रावणाचे 10 हात 20 हात ते कसे असतात, या सगळ्यांच्या त्यांच्या जबड्यांची ठेवण कशी असते, पायाची खोबणी, पायाची हे जे असतात ते कसे असतात. म्हणजे एखादा अभ्यासक आला तर त्याला परिपूर्ण कळसूत्री बावल्या काय आहे हे कळलं पाहिजे. त्याने मला नाही विचारलं पाहिजे हे काय मध्ये जोडतात कसं सांगा ते नाही. इथे बघा बरोबर. शिवणचं लाकूड आहे आपल्याकडे, शिवलीचे लाकूड नव्हतं. सागाचं लाकूड आहे, त्यांचं कार्विंग केल्यानंतर अशा अर्धवट होतं, खिळी, त्यानंतर हे त्याची सगळी इन्स्ट्रुमेंट, दोरा, हे सगळे इथे आपण लावलेले आहे. ॲनिमल्स कळसूत्रीवाल्यामध्ये काय काय येतात तर कळसूत्रीवाल्यांचे ॲनिमल्स आणि काही हत्यार आयुध तर धनुष्य येतात छोटे मोठे 2. ॲनिमल्स मध्ये मगर येते, उंदीर येतो, नंदी येतो, मोर येतो, साप येतो, शंख येतो, एक तो देव. तो देव फायनली. त्याच्यानंतर कळसूत्रीवाले परिपूर्ण कळसूत्री बावला कसं बनतंय तर ते अशा प्रकारचं बनतं. त्याचा ट्रॅडिशनल लाल रंगाचा असतो, राम असेल तर तो निळ्या रंगाचा असतो, राजा असेल किंवा राणी असेल तर तो पिवळ्या रंगाचा असतो, मारुती असेल तर तो लाल रंगाचाच असतो. ही काही नवीन पद्धतीची काही बावली आपण बनवलेली आहे. काही काय म्हणतो सामाजिक कार्यक्रमांसाठी काही बावली आपण बनवली. ती बावली की आमचं काम सुरू असणारी बावली सुद्धा. इकडच्या बाजूला कसं बनतं पपेट, त्याचे काय हिस्से असतात, पार्ट कसे असतात, असं लाकडाचा एवढाच पार्ट असतो, खाली कपड्याचा पार्ट असतो, त्याच्यावरती शालू असतो, गळ्यामध्ये अशा प्रकारच्या माळा असतात आणि मग त्याला दोरे असतात. सरस्वतीचं पपेट असं असतं, त्याचा मोर आतल्या बाजूला असं असतं. बरोबर. हे सगळं आम्ही अभ्यासपूर्ण इकडे करण्यासाठी असं मांडून ठेवलेलं आहे. इकडच्या बाजूला जुनी भांडी जी कोकणात होती आपल्याकडे वापरत होतो आपण ती ठेवली आहे. सोरकुल आहेत, मांडकुल आहेत, ही मालकी आहे, डवली आहे, तवा आहे, छोटी मांडकुल आहे, वेगवेगळी मातीची. तेव्हाच कसं की कोकणात नारळ होतात पण नारळाच्या त्या इथे बसलेली वस्तू बनवायची. त्याला निवणं म्हणतात. हो, निवडून गरम गरम ठेवायचं. हा भात ओळखतात. बरोबर बरोबर. ते आता शोधून करून घ्यायची लागली. आता कोण नाही आता करणारे नाही. इकडच्या बाजूला हे पिंगळी एक लोककला प्रकार आहे. वासुदेव सकाळी येतात ते. अगदी बरोबर. वासुदेव त्याचं साज काठी घुंगराची, एक टोपी शिपायाची, एक डौल हातामध्ये, एक त्याची ही हडपी, एक कंदील त्याचा. आणि इथे थोडस आणखी डेकोरेट करावं. आर्ट डिरेक्टर आपल्या सोबत आहेत, घरातलेच आहेत. त्याने थोडस एक त्याचा एक संसार ठेवून आणि असं एक डिझायनेबल करून ते मांडलेलं आहे. इकडच्या बाजूला पितळेची, तांब्याची भांडी, लाकडाची मापटं, असं आहे. इकडे ते कणकण आहे. त्या बाजूला कणकामध्ये आहेत सगळे तीच. मापटे सगळी ना. हो, मापटीच कणकामध्ये. हे मागासारखं परत सगळं यायचं आहे ना. ही चित्रकथी आता जी तुम्हाला ऐकायचं होतं. चित्रकथी पूर्वी अशा प्रकारच्या मोठ्या झाडांच्या पानांवरती काढली जायची. झाडं पानं कसली? सायलाची. सागाची हो. सागाचे. ओके. सागाची. ही त्याची ब्रशेस अशा सागाच्या ह्याच्यावर व्हायची. हो,
अरे बापरे. ते आली त्याला प्रोसेस करावी लागेल. हो प्रोसेस करायची त्याला प्रोसेस करून ते वाळवतात. हे आता फ्रेश आहे, आता प्रोसेस मध्ये आहे. हे फुल प्रोसेस झालेलं आहे. आता याला वर्षातून एकदा तुम्हाला थोडस डोळ्यात तेल वगैरे लावून त्याला ते ठेवावं लागतं. मग ते जिवंतपणा ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये, मग ते झालं. नाहीतर कसं त्याचं ते सुकून निघून जातं. निघून जातं. जाळी तयार होते. हो. ही हत्यार आहेत सगळी त्याची, चित्र काय चित्र काढण्याची, चित्र पेंट करण्याची. पण हा ही 450-500 वर्षापूर्वीची चित्रकलेची पेंटिंग आहे. ते तिथे समोरचे अंगणातून आला तुम्ही, त्या आडवी ह्याच्यामध्ये मांडून हुडूक लागतो, टाळ लागतो छोटा, त्याच्या पिळण्या extra होते लावून ठेवल्या. ह्या चित्रकधी बांधून कशी ठेवतात हे लोक, ट्रॅव्हलिंग कसं करतात, तर अशा प्रकारे हे ओके. बांधून घेऊन जातात. आता आम्ही ही चित्रशैली लावलेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक पानाची चित्रशैली वेगवेगळी आहे. बघा, वरचं चित्र आहे तसं खाली नाहीये, 2 नंबरचं आहे तसं 3 नंबर नाही, त्याच्यात 3 नंबर आहे तसं 4 नंबर नाहीये. चित्रावरती कथा आहे तुमची. चित्रांवरती कथा आहे. म्हणून चित्रकथा. म्हणून चित्रकथा. ओके ओके. कसं आहे आर्टचं नाव आहे चित्रकथा. आम्ही त्याला आता पोथी आपण म्हणतो. नाही, नाही, चित्रगती हा शब्द तुम्ही भरतू साहेबांनी केला. आम्ही पोतीच म्हणजे तुमच्यासारख्या हुशार अभ्यासकांनी केला. चित्रकथा म्हणजे चित्राची कथा. सुशिक्षित. हा, बरोबर, त्यांच्या लक्षात आलं. आमचा ओरिजिनल शब्द पोती. पोती. ओके, बरोबर आहे. पोती ह्याच्यात कारण आमची- पोतेसारखंच बांधलेलं आहे ते हो, व्यवस्थित. हा, पोती पोती बांधतात पोती. तसं. पोथी म्हणजे ते देवळात माहिती आहे. म्हणजे ह्याच्या- पारायण वगैरे आपण करतो, ग्रंथ वगैरे कसं करतो. ह्याच्यात धार्मिकता एवढी आहे, जेवढे तुमच्या ग्रामदेवतेला तुम्ही मानता तेवढंच ह्या पोतीला मानतात. देवाची घाट दुपारत पोतीला दाखवली जाते. व्हेरी गुड. देवाची घाट दुपारत तो गावूनगा कोण असेल, गावूनगो म्हणतात ना गावठी भाषा हो, आपल्या. हो, हो. हा, तुमच्या जरा वैभववाडीवर थोडा वारसा आमच्या कोल्हापूरचा वारा, गुरव. कोल्हापूरचा वारा, होय. गुरव तो पुजारी, पुजारी. गुरव किंवा घाडी हे पुजारी. पण ते त्यांनी ती घाट दुपार घातली पाहिजे. एवढी आमच्या घरात आम्हाला सुयर सुटीक असलं तर आम्ही हे दाखवत नाही. बरोबर. ते पाळावं लागतं. देवळातला कार्यक्रम बंद. A1 मिसेस MC असली तरी या गोष्टी करायच्या करायच्या नाही. नाही. बरोबर आहे. म्हणून त्याला पोती वाचन एवढं हे त्याला महत्व आहे. हे इकडेच नाही, ते कळसूत्री वावल्याला सुद्धा नियम आहे तो. चामड्याच्या वावल्याचा म्हणजे तोच थोडक्यात नियम. का की तुम्ही या कलेबरोबर त्याची जी धार्मिकता धार्मिकता आणि जोपासलेली. म्हणजे दैवत्व जे आहे त्याचं, आणि साहेब ते स्वीकारले आहे. साहेब तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. आता जो तो आपल्या कलेचा सांगतो बरोबर. दशावतार स्वतः सांगतात आम्ही कर्नाटकातून यक्षगानमधून आलो. हो, यक्षगानमधून आले. बरोबर आहे. एक बरोबर आहे. दुसरी गोष्ट, दशावतार आमचा इतक्या वर्षाचा म्हणून सांगतात. हो, दशावताराचे सगळे जत्रा हे बावलेकरांचेच होते. नाही, ऍक्च्युली माहित नाही लोकांना. गाडग्याची जत्रा आजही त्या परशुराम गंगवण्याजवळ एक आहे आणि ते मस्के म्हणून आहेत, हे लेदर पपेटचं ते कार्यक्रम करणारे आहेत. त्यांच्याकडे 10-12 गाडग्याचे ते आहेत चामड्याचे हो. पण. आज सध्याला 2 चालू आहेत. परशुराम गंगावण्याकडे साळगावला हा. कळसूत्री बावल्याचा खेळ झाल्यानंतर सकाळी गाडगं फुटलं जातं हा. आणि त्या बिबवण्यामध्ये त्या मस्क्यांजवळ आहे गिरोबाच्या देवळात दशावतारी नाट्य बाबी नालगावचा ग्रुप करता नाता नालन. हा. पण जात्रा खरी बावल्याचा चित्र दाखवल्याच्या नंतर सकाळी मडका बुटका. गाडग्या फुटल्या. हा. म्हणजे दशावतार कधीचा आणि बावलेकर कधीचो ह्याचा हिशोब आपण घालूचा. नाही, हे तर याच्या चित्रावरूनच कळतंय आपल्याला की हे आणि चित्रकधी तुम्ही पाहायला गेलात याला फक्त आउटलाईन ही चित्राचं जास्त हे केलेलं आहे. चित्राला आउटलाईन हे दिलंय आणि एवढं ते बारीक हे आहे बघा, पहा आउटलाईन केवढं आहे. तुम्हाला कट ब्रश कुठेच मिळणार नाही. एकदा ब्रश स्टार्ट झाले तो फिनिशच संपूर्ण पूर्ण चित्राचं नाहीये. जी लाईन घेतली आउटलाईन जी लाईन घेतली ती स्टार्ट टू End एंड करतो. मध्ये कट नाही. आपण कसं करतो, असं काढलं मग थांबलं, परत ब्रश संपलं बुडवून परत नाही, तसं नाही. एकदा घेतलंय तोच सरळ ओढलाय त्याने. तर ही हे सगळं मला वाटतं रामायणातलं आहे बऱ्यापैकी. नाही, हे रामायणातलं आहे. हे पण रामायणातलंच आहे. हे गणपती सरस्वती स्तवनातलं आहे. सगळं तसं आम्ही रामायणातच लावलंय. बरोबर चाललं. हे पण रामायणातलं, हे रामायणातलंच आहे. म्हणजे रावणाचा मुलगा मेघनाथाचा हात कापतो आणि तो जाऊन पडतो तिच्या महालामध्ये आणि तो कथन करतो. इकडे या ठाकर आदिवासींचा पुढचा एक महत्वाचा व्यवसाय म्हणजे मासेमारी. बरोबर. मासे मारायचे सकाळचे, पूर्ण दिवसात ते विकायचे. आपल्या पोटाचा उदरनिर्वाह, संध्याकाळी खेळ.
बावल्यांचा. मासे विकतानाच पब्लिसिटी, संध्याकाळी पारावर खेळा घ्या ते पैसे दिले अशा प्रकारे. त्याच्या आधी लागणारी सगळी अगोदर आम्ही इथे कलेक्शन करून ठेवलेले तिथे. नेक्स्ट म्हणजे इकडच्या बाजूला कोकणातले पारंपरिक खेळ आम्ही थोडस प्रयत्न केलाय. दांडू इकडनं जाऊया झालेली आहे. ही हत्यारं आहेत काही कोकणात जी वापरली जातात दैनंदिन मासे कापण्यासाठी, सुरतं काढण्यासाठी, केळी कापण्यासाठी, साली लाकडाच्या काढण्यासाठी असं वापरतात. ते असं पाळ कोयता वगैरे ही हत्यारं. इकडच्या बाजूला आपण कनेक्शन केलेले मांडलेलं नाहीये. आम्ही सगळी वन औषधी ठेवणार आहोत. रकत बावली दिसते. रखत बावली हे फणस अळंब, फणसाला असतं. फणसाला असतं अळंब, ते सुद्धा औषधी असतं. अशी आहेत. मग मी कलेक्शन केलंय. ही गिरट माहिती असेल तुम्हाला, भाताची गिरट. ती वरची ही लटो कांबळ्याचो, आकडे आकडे बरोबर. ही फुगडीसाठी ही फ्रेमिंग केलेली आहे. फुगडीचे फोटोग्राफ आणि फुगडीची माहिती याच्यावर लावणार आहोत. ते त्याची सगळी काही प्रमाणात माहिती. डोना, काटवट. हा मी म्हणजे ते पीठ मिळालं ना. हो, पीठ काटवट. आणि ह्याला डोना म्हणतो. पेज होता. पेज होता बरोबर ना. ही आमची घरातली आहे स्वतःची. ही मांडली पीठ मोडचे बरोबर. ते कुटी हे पण कुटी म्हणजे ही आमच्याकडे ना जे काळीतर दगडामध्ये घर आहेत ना त्याला ह्या कुठे आहेत. मातीच्या याच्यामध्ये ह्या कुठे. बरोबर, अगदी बरोबर. डाऊल हे डाऊल सगळी आणि हे मोठे पलिते मोठे जेवणासाठी वरतो भेटल्या माडाचो. हो, वरचा भेटल्या माडाचा आहे. हा लाकडाचा आहे. असे इकडे आमचे आजोबा सखाराम मसगे यांचा फोटो आहे. तात्पुरता भेटवलाय, चांगला फोटो आहे, आणलाय बनवून आम्ही. त्यांची सगळी हत्यार त्यांची वापरातली त्यावेळीची. त्यांचं हे डमरू फक्त याला चांगलं नवीन घातलंय मी आता. तंबुरा त्यांचाच. या बाजूला त्यांचे कपडे आहेत. हे त्यांची जेवणाची ताट, त्यांचं तांब्या वगैरे सगळं आम्ही ते साठवून ठेवलंय सगळं आतमध्ये. हिशोबाची वही आहे. आणि हे इकडे तुम्हाला एक महत्वाचं दाखव. हे त्यांचं लिहिण्याचे मास्टर नाहीये. वेस्टर्न रेल्वेला त्यांचा भाचा होता, बहिणीचा मुलगा. त्याने त्यांना वही पाठवून दिलेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण रामायण लिहून ठेवले. अरे बापरे. पूर्ण रामायण आहे जे ठाकर आदिवासी लोक चित्रगतीमध्ये प्रेझेंट करतात. ते सगळे याच्यात गाणी, त्याची ओवी, त्याची भाषण, हे सगळं टोटल लिहिलंय भाषणासहित. कुठल्या वाक्यावरती कुठलं वाक्य बोलायचंय हे सुद्धा. म्हणजे हे वाचून जरी गेलं एखादा तरी तो करू शकतो. पण तेवढं सोपं नाहीये. ही त्यांची माळ, पानाची पिशवी, त्यांची पान खायची नाही पण हिशोबाची पिशवी असायची सोबत त्यांची. वरती त्यांचं पॉकेट पण आहे त्यांनी वापरलेलं. एक कब्जा किंवा हे म्हणा त्यांचा नेहमीचं खांद्यावरचं उपरणं. हे आमचं रॉ मटेरियल साठी ठेवलंय सध्याला. प्रोडक्शन ठेवणार आहोत. इथे प्रोडक्शन जे बनणार ते विक्रीसाठी जाणार आपण. प्रोडक्शन मडक्या नाही, हे दुसरा उदरनिर्वाहाचं साधन आमचं. आदिवासी म्हटल्यानंतर दारू आदिवासी यांचं नातं भट्टी दारूचं आणि आदिवासींचं. याच्यात बोंडू टाकायचे, याच्यात नवसागर टाकायचं थोडस. याच्या गळ्यावरती इथे मध्ये एक लाकडी फळी असते, मांडली म्हणतो. मांडली बरोबर अगदी. आणि त्या मांडलीमध्ये ती खाली इथे आग पेटवली की याची वाफ त्या मांडलीमध्ये जमा होते. इथे थंड पाणी असतं. थंड पाण्यामुळे वाफेचं रूपांतर पाण्यात होतं आणि ते पाणी ह्या अशा प्रकारच्या पाईपातून हो पूर्वी लाकडाचा. नंतर मग हे असेल मला वाटतं चिवा बिवा किंवा असेल किंवा पोखरून गेला असेल. हा पोखरला चिवाचा. अशा प्रकारे ती दारू काढली जायची इथे. नवीन उदरनिर्वाह. कणगुल इकडे कणगी, सूप, बेळाची झाडू हे आपल्या हो बांबूच्या पट्ट्यांपासून. हे भाई जरा फोन घे काही बोलतो. हे कोंबडी, करंडा, हा कांदे बटाटे ठेवण्याचा करंडा, पंखे लग्नातले. लग्न
रोवळी रवळी, येरवान आणि हे काय म्हणतात? इरल्याची प्रतिकृती इरला हे मोठं मोठं आतल्या बाजूने असं असतं. नाही, पण हे ती जी हे होतं हे चांगलं होतं, पानाचं असायचं हे वेगळं. नाही नाही ह्याच्यातच पानं लावतात. याच्यामध्ये पानं लावली. नंतर मग आतल्या बाजूचं आहे. आतल्या बाजूचं हे आहे. वरच्या बाजूचं आहे. हे वरच्या बाजूचं आहे. हा. ही तुमची चाळण तांदळाची, ती नाचण्याची. तेव्हाची हे झाड सगळं बांबूपासून बनवलं. सगळं हो, तेव्हा. बांबूचं. हे सगळं घरात वापरलं जायचं. आदिवासी आणि आपण कोकणस्थ सगळे ते आपण इथे ठेवलंय. इकडच्या बाजूला हे बाबांची आमची कर्तबगारी सगळी बाबांनी सगळे certificate आहेत. सगळे सर्टिफिकेट, त्यांचे पुरस्कार. हा मधोमध आहे तो त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार. जरा तुम्ही zoom करा. हा राष्ट्रपती पुरस्कार 2005 मध्ये त्यांना मिळाला APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते. खाली आहे हा चैत्र चाऊलचा ऍड फीज कंपनी, तुमच्या फिल्म लाईन मध्ये माहिती असेल. त्यांचा चैत्र चाऊल नावाचा एक कार्यक्रम असतो. त्याचा नाट्य संमेलनाचे पुरस्कार 2 एकाच वेळी एक स्मृतिचिन्हाने एक पुरस्कार असतो. महाराष्ट्र शासनाचं पण आहे. महाराष्ट्र शासन उत्कृष्ट पोलीस पाटील, महाराष्ट्रातले पहिले उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून त्यांना मिळालाय. राज्यात पहिला तो आहे. काँग्रेस याच्याकडनं पक्षाकडून दिले. धाटू इंटरनॅशनल पपेट फेस्टिवलचं आहे त्यांना. सांस्कृतिक शिवरामराजे भोसले फेलोशिप. शिवरामराजे भोसलेंचे आहे. कुठलं हे का नटराजच्या मागे नटराज हे ना तेव्हाची बघ टायपिंग त्यावेळेस आमदार आमदार असताना हस्तकला अध्यक्ष हस्तकला अध्यक्ष असताना. अगदी बरोबर. ते सांगितलं नाही आपण उत्सव हो 89 हे बरं. ते आमचे झोनल हो, सेंटर जनरल सेंटर. आमचं नाही दाखवत तुम्ही. ते सकाळी माहिती आलं वाटतं बरोशी हो सकाळमध्ये आलेले. हे व्यवस्थित घे. या कळसूत्री बाहुल्या आहेत वरच्या बाजूला. ह्या आम्ही नवीन सध्याला कसं आहे, पूर्वी ट्रॅडिशन असायचं. ट्रॅडिशनच्या बाहेर जाऊन थोडंसं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. थोडीशी बाहुल्याची उंची वाढली पाहिजे, रंगकाम बदललं पाहिजे. मग या अनुषंगाने काही बाहुली बनवलेली आहेत. कोरोनाच्या विषयामध्ये जी बाहुली तुम्ही बघितलं ती, हे एक पपेट बघितलं असतं कोरोनामध्ये. हे एक पपेट होतं कोरोनाच्या व्हिडिओमध्ये. हे डॉक्टरचं पपेट होतं इथे. अशी कोरोना नवीन सामाजिक साठी सुद्धा काही पपेट बनवली आणि काही आता प्रोडक्शन साठी सुद्धा काही प्रमाणात आपण बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्या हे होतं तुमचं म्हणजे कळसूत्रीचा खेळ जो होता, खेळ. हो हो. हा खेळ म्हणजे सामाजिक प्रबोधन करायच्या दृष्टीने केला जायचा त्यावेळी. नाही. पूर्वी धार्मिकच कार्यक्रम, रामायण महाभारत पुराण याच्यावरतीच आधारित कार्यक्रम असायचे. जसं दशावतार तुम्ही बघता ते फक्त तिथे माणूस नसतो, इथे बाहुली नसतात. बरोबर. आता काय झालंय की आता तेच किती दिवस करायचं, त्याच्यासोबत आपण थोडं समाज प्रबोधनाचं पण काम केलं पाहिजे. काहीतरी समाजाचं सुद्धा आपण देणं लागतं. बरोबर. या उद्देशातून काहीतरी नवीन निर्मिती केली पाहिजे. मग आपण त्या दिवशी कोरोनाचं पण केलं. बरोबर. बाबांनी मामाने आमच्या हुंडाबळीचे कार्यक्रम केलेले आहेत. बँक ऑफ इंडियाचे, बँक ऑफ बडोदाचे केलेत कार्यक्रम. पैसे त्यावेळी लोकांना ठेवी ठेवणं सुद्धा खूप गरजेचं होतं ना. त्यावेळी लोकांना सांगावं लागायचं. आता लोक आपणच बँकेत ठेवतात. दशावतारमध्ये राक्षस असतो ना, म्हणजे हा शंकासूर. शंकासूर नाही, राक्षस. राक्षस. शंकासूर आमच्याकडे नसतो, आमच्याकडे मुसाफिर असतो. आणि दशावतारामध्ये शंकासूर असतो. शंकासूर गोष्ट सांगतो दशावताराची. आमच्याकडे मुसाफिर असतो, तो मुसाफिर सांगतो त्याच्याकडे चोरी झाल्यानंतर. असं राक्षस पात्र आहे तो हे. ही इकडे दगडी हत्या घरामध्ये तुम्ही ओळखत असाल 100%. होय. मुसळ, ठेचा, दिव्याची पंथी, ओके. वाईन फडतड, धार काढूचो, पाटो काय म्हणायचं हे पाटो, धार काढूचो, पाजळणं आणि ह्यो घाटणं. आम्ही एका निष्णो म्हणायचो. त्याच्यानंतर इकडे भजन ही एक कला, ज्याला लोक खूप मोठं करतात. पण इन्स्ट्रुमेंट दाखवा लोकांना म्हटलं तर काहीतरी दाखवता असलं पाहिजे आपल्याकडे माहिती म्हणून त्याचं एक प्लेट होतं. 31-35 कलाकारांचे फोटो इथे आपण जमा करून ठेवले. ते आता इथे लागणार आहेत, ज्यांनी या कलेसाठी योगदान दिलंय या आदिवासी समाजातल्या लोकांनी. मग ते लेखक असू देत, मग वसंतराव गंगावणेंसारखी माणसं असू देत, ज्यांनी या कला शासन दरबारापर्यंत पोहोचवल्या. 85 मध्ये अमेरिकेमधून शिकवणारा जिल्ह्यातला पहिला माणूस तो सुद्धा आमच्या समाजाचा, आणि तो सुद्धा जिल्ह्यातला पहिला. असं अमेरिकेतून कृषी याच्यामधून शिकून आले. अशा सगळ्यांचे आम्ही फोटो इथे आम्ही लावणार आहोत.
त्यांचं योगदान आमच्यासोबत असलं पाहिजे, त्यांची ओळख आमच्यासोबत झाली पाहिजे त्या उद्देशाने इकडे ते लावायचे. ते कालच आणून ठेवले तिकडे, तर लावायचे. इकडे हे सगळे खेळ आहेत, मगाशी म्हणत होतो ते, तुम्ही हे सगळे कोकणातल्या म्हणल्या खेळलेले असतात. काजी आम्ही दिल्या पच्चिरी म्हणतो. पच्ची, बरोबर, अगदी पच्ची, लगोरी हे लगोऱ्याचे. लगोरे, हो. ही नेपटी आहे. नेपटी म्हणजे आम्ही काय करायला तिरफळ घालायची, हो, काय ह्याच्यात म्हणतो? तिरफळ घालायची आणि चिपणं. आम्ही त्याला नेपटी म्हणतो. नेपटी, अच्छा. विटीदांडू. फळं घालायचं नाव विटी दांडू हे आमचं हवाधोबीसाठी हवाधोबीचं बॉल, खेळायचं. अगदी. हवाधोबीचं बॉल. हे काय म्हणजे बॅट बॉल. हा पण आम्ही बॉल मुद्दाम असा काय ठेवलाय, तर रबरी बॉल किती वर्षापूर्वी आला असेल, तर 25, 30, 40, 50 वर्षापूर्वी आला असेल. आणि पोरगा चालायला लागले की हे असायचं हो, पांगुळ गाडू. तांबूळ काढू. बरोबर. तर हे सगळं आम्ही या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये सगळं उभं केलंय. आता तुमचा अभिप्राय माणूस. तर बाहेर या सगळेच या, आपण एकत्र उभे राहूया. या डॉक्टर साहेब या. सर या. हो, या. पप्पा या. आलो. अं,